वरिष्ठ जनों सहित खिलाड़ियों व मेधावी बच्चों का किया गया भावपूर्ण सत्कार। 97 वर्षों से आज़ाद हिंद मंडल में चली आ रही गुरु पूर्णिमा उत्सव की परंपरा। अमरावती के स्थानीय बुधवारा परिसर स्थित आज़ाद हिंद मंडल द्वारा अपनी 97 वर्षों की परंपरा का निर्वहन करते हुए गत रोज बड़े हर्षोल्लास के साथ गुरु पूर्णिमा का उत्सव मनाया गया, जिसके तहत गुरुजनों के तौर पर बुजुर्गों का सम्मान करने के साथ ही खिलाड़ियों एवं मेधावी बच्चों का भावपूर्ण सत्कार किया गया। बुधवारा परिसर स्थित पूर्व नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती स्मारक सभागार में आयोजित गुरु पूर्णिमा उत्सव में प्रमुख अतिथियों के तौर पर स्नातक विधायक धीरज लिंगाड़े, पूर्व सांसद अनंत गुड़े, पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, दैनिक अमरावती मंडल के संपादक अनिल अग्रवाल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ के कुलसचिव अविनाश असनारे, कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार तथा पूर्व पार्षद दिनेश बुब सहित सामाजिक कार्यकर्ता नितिन कदम, हरीश मोरे व सचिन न्यूसे आदि उपस्थित थे। इस अवसर पर आज़ाद हिंद मंडल के मुखिया व पूर्व महापौर विलास सिंगोले ने आयोजित प्रस्तावना रखते हुए आज़ाद हिंद मंडल द्वारा 97 वर्ष पूर्व शुरू की गई परंपरा के बारे में उपस्थितों को जानकारी दी, जिसके उपरांत सभी उपस्थितों ने अपने अपने गुरुजनों के साथ जुड़ी यादों को ताज़ा करते हुए जीवन में गुरुजनों के महत्व को प्रतिपादित किया। साथ ही सभी ने शहर में विभिन्न स्थानों पर इस तरह के आयोजन होने की जरूरत भी अपने समायोजित वक्तव्यों में प्रस्तापित की। त्या माणसाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी इथे बोलवून त्यांचं स्वागत करायचं आणि त्याच वेळेस भूतकाळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये जे दिग्गज लोक होते की ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव होता, दबदबा होता, पण वयोवृद्ध झाल्यामुळे काळाच्या ओघात लोक ते मागे पडले, लोक समाज त्याला विसरायला लागला। अशा लोकांना पुन्हा बोलवून घेऊन त्यांचा सत्कार देणं, समाजासमोर त्यांना उभं करणं, त्यांना हे करणं हे अत्यंत कष्टाचं काम या अनुषंगाने करतात। म्हणून मी सर्वांकडे अमरावतीच्या लोकांकडे विलास भाऊचा आणि त्यांच्या आझाद हिंद मंडळाचा धन्यवाद देतो। म्हणजे पाच प्रकाश संदेशला किती वर्षांनी मला भेटले, पहिले जेव्हा दिसायची तर बुलेटवर दिसायची, आज वय झाला नेहमी म्हणजे मला आठवते मी 1999 जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा प्रकाश भाऊचा दबदबा, त्याची ती बुलेटची शान, आता विचार आता 75 वर्ष वय झालं। या अनुषंगाने हे सगळे वयोवृद्ध लोक, जुने लोक की ज्यांनी एका काळाला अमरावती शहरामध्ये त्यांचं नाव होतं, अमरावती शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत कष्टाने आपलं नाव उभं केलं होतं, त्यांना परत आणण्याचं काम या आझाद हिंद मंडळाने केलं आहे। मनापासून कर्तव्यदक्ष अधिकारी श्री कलंत्रे, श्री हुसेन, हरिभाऊ अग्रवाल, अविनाशजी, सर्व मान्यवर आणि आझाद हिंद मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत कष्ट घेतले असे माझे सहकारी श्री विलास भाऊ, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आझाद हिंद मंडळाचं त्याच्या विलास भाऊ मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत म्हणजे गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग येत आहे। अत्यंत मेहनत करून हे कार्यक्रम विलास भाऊ आणि त्याची मित्रमंडळी आयोजित करतात। हे करत असताना गरुडाच्या उत्कृष्ट नजरेने अमरावती शहरामध्ये कोण लोक आहेत की जे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं। कार्यक्रम आहे म्हणजे गुरु पौर्णिमा उत्सव हा गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतो। गुरुचं जीवनामध्ये काय महत्व आहे? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आणि तो ये बच्चो थोडा आवाज बंद करणार म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आला माणूस की पहिला गुरु असतो त्याची आई, आणि मग संगोपन नीट झालं पाहिजे म्हणून दुसरा गुरु वडील, आणि मग जसं जसं विद्यार्थी जीवनापासून शाळा आणि गुरु सगळे जे जे त्याला मार्गदर्शन करत असतात ते सगळे गुरुच्या स्थानी असतात। आपल्या धर्माच्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं गुरु पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे। व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते,
पौर्णिमेच्या दिवशी आम्ही तुमच्या सत्काराला तुम्हाला बोलवलं आणि आधीच्या सगळ्या महापालिकेत प्रशासकीय काळामध्ये आधीच्या सगळ्या आयुक्तांनी काय करून ठेवलं याची तुम्हाला जवळपास माहिती मिळाली असेल असो आणि ज्या तो अतिशय गंभीर झालेला आहे. तुम्ही चांगलं केलं साहेब की त्या भडावी मॅडमला चार्ज दिला. आमचं तुम्ही ऐकलं त्याबद्दल आभारी आहोत. काम करत होते आता झोन वाईज तुम्ही जनतेची खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये फसवणूक झाली. जनता खूप त्रस्त झालेली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता रोगराई पसरतच असते. परंतु या झोन वाईज ठेकेदाराकडून काम तर चांगलं करूनच घ्या, परंतु आधीच्या कंत्राटदारांचे